नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. बातमी आहे रेशन दुकानावरील साखर गेल्या 5 महिन्यापासून गायब झाल्याची. होय मित्रांनो, शासनाकडून स्वस्त धान्य दुकानातून दिली जाणारी साखर गेल्या 5 महिन्यापासून दिली जात नाही. शासन स्वस्त धान्य दुकानातून मोफत धान्य योजना राबवत आहे. यासोबतच कमी किमतीत दारिद्र्य रेषेखालील व अंत्योदय कार्डधारकांना कमी किमतीत साखर देण्याची योजना आहे. पण गेल्या 5 महिन्यापासून या साखरेचे वाटप बंद आहे. गोदामात साखर नाही असे सांगितले जात आहे. यामुळे गरीब माणसाचा चहा कडू झाला आहे. वास्तविक गेल्या 5 महिन्यापासून साखर का मिळत नाही याचे असे मोघम उत्तर दिले जात असले तरी समजलेली खरी माहिती अशी की संबंधित पुरवठा कंत्राटदाराने अद्याप साखर उचलून त्याचा पुरवठा केला नाही, म्हणून ही वेळ आली आहे. तरी पुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी गप्प का असा प्रश्न सामान्य नागरिक करत आहेत. कारण गेल्या 5 महिन्यापासून त्यांना दरमहा मिळणारी साखर अहमदपूर तालुक्यातील रेशन कार्डधारकांना मिळत नाही. त्यामुळे आज घडीला त्यांचा चहा कडू झाला आहे. याची वरिष्ठ पातळीवरून दखल घेण्यात यावी आणि त्यांना नियमित साखर मिळण्याची व्यवस्था करावी अशी मागणी सामान्य नागरिकातून केली जात आहे.